तर नमस्कार मित्रांनो, हल्ला टाकलाय मुरघास खायला. हे का शीताला मुरघास खायला टाकलाय. म्हणजे बाकीचे सगळेच गावरान फक्त बैल सोडता. खिलरीला मी चरायला बांधले, हिऱ्याला बाहेर बांधले. बैलांना खायला नाही टाकलं. बैलांना थोडा वेळ म्हणजे अगोदर त्यांना खायला टाकलं होतं, पण मुरघास काय त्यांनी खाल्ला नाही. मग त्यांना नेपेरची कुट्टी टाकता येईल थोड्या वेळाने. मग तिकडं गवळ्याला आणि ह्या तिघांना आता खायला ठेवले आणि खालच्या गोट्यात पण खायला टाकले गुरांना. हिऱ्या ए हिऱ्या वासरू तिथं बाहेर बांधले बरं का मी, म्हणजे मोकळ्याच्यात. आणि हा वेल आहे ना मित्रांनो, बघा खाली पसरला होता, खालून वर आला आहे. पण हा वरचा वेल आहे ना कट करायचा आहे, कारण की भिंतीचं प्लास्टर खराब होतं याच्या मुळ्यांनी. तर त्याच्यामुळे ह्या वेलाला कट करून टाकायचं आहे. ह्याला मुळ्या कशा आहेत तुम्हाला दाखवू का? हे बघा, ह्या अशा मुळ्या आहेत ना, ह्या प्लास्टरमध्ये एकदा गेले ना प्लास्टरमध्ये, तर परत मग प्लास्टरच उकडून बाहेर येईल. त्याच्यामुळे हा बघा इथं पण ह्या जॉईंटला माझ्या हातापुढं कशा मुळ्या आल्या त्या, हे बघा ह्या मुळ्या प्लास्टरमध्ये जातील. तर त्याच्यामुळे ह्याला काढून टाकायचं आहे. आज ह्याला खुराक ठेवायलाच उशीर झाला होता. ह्याचा असा फिक्स काही टाईम नसतो. आणि बैलांना तर मी कुट्टीवरच टाकतो खुराक. आता ह्याला एकट्याला जेवढं मी ठेवतो ना, तर तेवढं 2 बैलात खुराक टाकतो. कारण की आता गुरं पण लय मोठी आहेत ना, खुराकाकडं पण बघावं लागतं, सगळ्यांना नाही देऊ शकत आपण. आपल्या मधल्या बोरचं पाणी चालू आहे गाजराच्या शेतात. 2-3 दिवस झालं आपले गाजरं काय भिजायची होत नाहीत बाबा. बघा इथून पाणी लावलं परत गाजरातच अर्धं शेत भिजायचं झालं आहे गाजराचं. फक्त इकडचं शेवटचा पार्ट राहिला आहे अर्धा, आणि माझ्यासमोर थोडासा पार्ट राहिला आहे इथं. नाही तर अर्ध्यापेक्षा जास्त गाजर भिजायचे झालेत. बहुतेक आज संध्याकाळपर्यंत होतील गाजरं, नाही तर उद्या दुपारपर्यंत तर नक्की भिजायचे होतील. आणि गाजराला हे शेवटचं पाणी, ह्याच्या अगोदर एकदा पाणी दिले. आणि आपण बी तर पावसाळ्यातच टाकलं होतं, तर त्याच्यामुळे ह्याच्या आधी एकदा पाणी दिले ह्यांना. आणि आता एवढं एक द्यायचं, नंतर ह्याच्यानंतर ते एक 20 दिवसांनी काढायलाच येतील गाजरं. आणि मी मागच्या व्हिडिओत एक काढून पण दाखवलं होतं की कशी तयार झाली गाजरं म्हणून. मित्रांनो, आता हे पाटाचं पाणी वाहते ना, तर ह्याच्यात बारीक लक्ष दिलं ना, तर सतत मातीचे खडे वाहत राहतात त्या पाटाच्या पाण्यातून. ज्या बाजूला पाणी वाहते ना, तर त्या बाजूला सतत माती वाहत राहते. तर त्याचं कारण काय, इकडच्या पूर्वेच्या बाजूला उतार आहे, आणि इकडं आपलं शेड आहे ना हौदाच्या बाजूला, तर इकडं चढ आहे. त्याच्यामुळे आपण पाणी इकडं सोडतो मग भिजवायला. मग पाणी इथून असं उताराने तिकडं वाहत जातं. तर दरवेळेस ती माती इकडनं तिकडं वाहूनच जाते, तरी पण तिकडंच उतार आहे. चला एकदा ही जी जागा बदलून घेतो. हिला कधी सकाळी बांधलं होतं, पण लय मोठी रस्सी हिची आहे बघा. ही रस्सी आहे ना, तर अशी लांब खाऊ शकते ती. लांब गुतवली का तिथं, हे बघा एवढी मोठी लांब रस्सी ना, ती लय लांब खाऊ शकते. ह्याला आज बांधायचं विसरलंय, नुसतं माझ्या मागं पाण्यात खेळतोय चिखलात. आणि आता धुवायचं म्हणलं कसा पळून जाईल बघा. मात्या इकडे चल. लय कडोय, लगेच पळून गेला. नाही तर पाणी नसताना मारलं, लय पाण्यात खेळत बसलं असतं. मागं सरक, मी आणू टाकतो, तू तुडू टाक. हा त्याला नुसता तुडूच राहा. मित्रांनो, आता तळ्यावरच्या मोठंसं पाणी हरभऱ्यावर दारं बदलून लावले, त्याच्यामुळे आता यायची गरजच नाही लाईट जाईपर्यंत इकडं. आणि आपलं हरभरा असं आहे, आता भिजवले ना जरा वाढ गेली फास्टमध्ये. आता 5 वाजलेत. ह्या जरशा पाणी पाजायचं. हे चल हाय की, ह्याला एक करून पाणी पाजतात. 2 सोबत नेला ना लय महागं पुढं ओढतात, म्हणजे चलतच नाहीत पटपट. आपल्या गावरान गुरांसारखं पटपट चलतच नाही त्या जरशा गाय. त्याच्यामुळे आता ह्यांना एक करून पाणी पाजतो. इथून मोत्या पळत गेलता ना, तेव्हाच मला डाऊट आला तर गुरं आलेत म्हणून. तर आता गुरं आले. तर वृंदाला तर लाकूड तिचं खराब झाल्यापासून बांधलंच नाही. बाकी गंगाला आहे, बारीक आहे तिच्या लेवलमधलं आहे. शुभश्रीला हा मोठंच लागतं, लय मस्ती करते शुभश्री. म्हणजे अशी आपल्यासाठी गरीब आहे, पण पळापळ करते, मस्तीमध्ये लय उड्या मारते. त्याला अशी राणीला मोठं आहे, कारण मी तर म्हटलं राणीला परेशान करते. हे राणी चल. हे स्टॅलिन चला, ह्या दोघी आले. आई तू बांध इथल्या, मी इकडचे बांधतो. मी वरच्या गोट्यातली बांधतो. गवळे गौरांग चल. स्टॅलिन चरू तिला तिकडं, फक्त जनावराला मारून देऊ नको. चला, आता आई पप्पा खालच्या गोट्यातली गुरं बांधतील, मी हे बांधतो. पै चल सीता चल. गावरांग चल ना बाबा.